नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. लय उशीर झाला ना आज व्हिडिओ बनवायला. मोठा मुलगा लय उशीर आला आज. 11:30 वाजले त्याला यायला, म्हणून आज उशीर झाला व्हिडिओ बनवायला. असं पण 12-1 वाजते झोपायला, पण व्हिडिओ बनवायला उशीर झाला. कामच त्याला लय काम असतं. मग तो आल्याशिवाय माझं मन नाही लागत. मग जेवण ते आल्याच्या नंतर जेवण केलं. आपण एकटे असलं नाही, आत्या यायच्या आधी, मोठं पोरगं कामावून यायच्या आधी जेवण केलं ना, मग तो जेवत नाही. एकटाच राहतो ना जेवायचा, मग जेवत नाही. तो थोडंसं खाणार आणि झोपून जाणार. मग तो येऊस तर वाट बघत बसायला लागतं मला. कामाला नाही, कामावून 6 वाजता सुटतो तो. पण विषय काय होतो, तो कॉलेज त्याचं 6चं आहे. 6:30ला कॉलेजला जातो मग तो. मग 11, 11:30, कधी कधी 12 पण वाजते त्याला घरी यायला. तो घरी आल्याशिवाय मन लागत नाही माझं. एक दिवस आता सध्या पेपर चालू होता त्याचे ना, बसले. झाला उशीर आज व्हिडिओ बनवायला. तर मित्रांनो, मला एक जणाची अशी कमेंट आली की ताई, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत का व्हिडिओ बनवत नाहीत? तुम्ही एकटे व्हिडिओ बनवता म्हणून तुम्हाला खराब कमेंट येते. तर तुमच्या फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवत जा तुम्ही. काय दादा, तुम्हाला सांगू का, कोणाला आवडतं व्हिडिओ बनवायला, कोणाला नाही आवडत. तर माझ्या घरातल्यांना व्हिडिओ बनवायला आवडत नाही. कॅमेरा सामने यायला त्यांना जास्त आवडत नाही. की मी व्हिडिओ बनवते म्हणून मला रोकटोक करतात असं काहीच नाही. मला तू बनवू नको, का बनवते, असा विषय काहीच नाही. पण त्यांना नाही आवडत व्हिडिओ बनवायला. असतं कोणाकोणाला नाही आवडत. मग आपण कशाला फोर्स करायचं त्यांना की बनवाच माझ्यासोबत व्हिडिओ बनवून. म्हणून मी त्यांना म्हणत पण नाही की तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ बनवा, तुम्ही मला सपोर्ट करा. काहीच नाही. त्यांना कधीच नाही आवडत. आमच्या मालकाला तर बिलकुल नाही आवडत व्हिडिओ बनवायला. मीच कधीतरी एखादी रील बनवण्यासाठी त्यांना बोलत असते की बनवा कधीतरी म्हणून. आणि राहायला घाण कमेंट करणारचं, घाण बोलणारचं, तुम्हाला सांगू, घाण लोक ते घाणच बोलणार. तुमच्यासारखे काही चांगले लोक आहेत ना, साधे व्हिडिओ बघणारे, व्यवस्थित कमेंट करणारे. ते घाण लोकांना समजत नाही आहे, ते घाणच बोलणार. अहो, नवऱ्यासोबत व्हिडिओ बनवा किंवा पूर्ण फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवा, तेव्हासुद्धा ते शिवे देणार आणि घाणच बोलणार. असं काम आहे लोकांचं. मी कोणाकडे लक्ष देत नाही. कोण काय बोलतोय, कोण काय नाही बोलत, आपलं काम आहे, आपलं काम करीत राहायचं. मी कोणाकडेच लक्ष देत नाही आणि कोणाला बोलत पण नाही की कोणी अशी कमेंट केली की तू का अशी कमेंट केली, तू का असं मला बोलणार. त्याला तो शब्द पण मी कोणाला बोलत नाही. रिप्लाय कधी देत नाही. नाही आवडत घरातल्यांना व्हिडिओ बनवायला, जाऊन नाही आवडत ना, नाही आवडत. घरातल्यासोबत बनवलं तरी पण तुम्ही घाणच बोलणार. आता तुम्ही बघता ना, किती साधे व्हिडिओ असतात. हाय का आपल्या व्हिडिओमध्ये काय कोणाला वाईट बोलणं की कोणाला काय म्हणणं, काहीच नाही आहे. एकदम साधे आणि सरळ व्हिडिओ आहेत. कधी कोणाला उलटून पण बोलत नाही मी. अशा व्हिडिओला तुम्ही असं बोलता म्हणल्याच्यानंतर तुम्ही माणसं आहेत का? घरामध्ये पण तुमच्या वागणूक अशीच आहे का हो? घरातल्या लेडीजचा अपमान करून बोलण्याची पद्धत असते बोलण्याची काहीतरी. आपण एक अनोळखी स्त्रीला बोलतो, काय बोलतो काय नाही याचा कधी पण विचार करायचा. की आपण हे बोलतो ते कोणी वाचलं, तिच्या घरात भांडण लागन आणि विनाकारण काही नसताना काहीतरी बोलायचं. आपलं स्वतःला शहाणा समजून काहीतरी कमेंट करून द्यायची. पण त्या कमेंटचा तुमची त्या 2 शब्दाचा एवढा असर पडतो, तुम्हाला माहिती आहे का? काहीतरी उगाच बोलल्याच्या नंतर त्रास होतो त्या कमेंटचा.